स्वामी समर्थ। चला तर आपण झटपट होणारी तांदळाची कॅरमल बनवून खीर बनवणार आहोत। तांदळाची कॅरमल खीर, त्यासाठी आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहोत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इकडे कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। तूप वितळलं की नंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। आता दुधाला छान अशी उकळी फुटून घ्यायची। दूध छान गरम होऊन द्यायचं, असं हलवत राहायचं त्याला। आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जी तांदळाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती तांदळाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता छान इकडं उकळी फुटलेली आहे बघा खिरीला। तर इकडं आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं आहे। कॅरमल बनवण्यासाठी काय करायचं, कढईमध्ये साखर टाकून घ्यायची आणि असं थोडंसं हलवून घ्यायचं। आता पाणी वगैरे काही टाकायची गरज पडत नाही, त्याला आपोआपच पाणी सुटतं। इकडे छान आपण तांदळाची बारीक पिवरी करून टाकलेली आहे, ती पण शिजलेली आहे आणि दुधाला छान उकळी पण फुटलेली आहे। बघा कसं पाणी सुटलंय। आता दुधामध्ये आपण विलायची थोडीशी वाटून टाकलेली आहे, थोडेसे काजू आणि बदाम टाकलेले आहेत। छान इकडे बघा मस्त असं साखरेला आणखी पाणी सुटायला लागलेलं आहे। थोडं हलवीतच राहायचं। मस्त पूर्णपणे बघा कॅरमल तयार झालेला आहे। याच्यामुळे टेस्ट एवढी छान येते ना या खीरला। नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा। एक नंबर ही अशी झटपट होणारी, पाहुणे जर आले स्वीटमध्ये काय करायचं तर या प्रकारची खीर नक्कीच करून बघा। कसा मस्त छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपल्या चॅनलवरती असे साधे आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ रोज नवनवीन येत असतात। त्याच्यामुळे आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माझे व्हिडिओ, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे। असे साधे आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ मी रोज टाकीत असते। मस्त अशी आपली बघा खीर तयार आहे। एकच नंबर, दिसायला कलर पण इतका छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि खायला पण एक नंबर लागते। नक्कीच तुम्ही तयार करा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली। मस्त, धन्यवाद।